नमस्कार. ट्रेडिंग शाळा स्वरूपमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक आहे टाइप्स ऑफ कॅन्डलस्टिक. म्हणजे कॅन्डलस्टिकचे कोणते कोणते टाईप आहे हे आपण पाहणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की कॅन्डलस्टिक म्हणजे काय, किंवा कॅन्डलस्टिकचं स्ट्रक्चर कसं असतं, त्याची बॉडी कशी असते, विक्स कसे असतात, त्याच्या मागची सायकोलॉजी काय आहे. आपण हे सगळे पॉईंट कव्हर केले होते. आज आपण पाहणार आहोत त्याचे कोणते कोणते टाईप्स आहेत. ओके. तर त्याच्या आधी आपण समजून घेऊ की कॅन्डलस्टिकचे टाईप लर्न करणे का गरजेचं आहे, किंवा शिकणं किंवा ते समजून घेणं का गरजेचं आहे. कारण जसं मागच्या व्हिडिओमध्ये मी म्हणालो होतो की कॅन्डलस्टिकमुळे आपल्याला काय कळते, तर मार्केटची सायकोलॉजी कळते. सेम त्याचे वेगवेगळे टाईप्स आहेत. तर त्या टाईप्सनुसार आपल्याला कळतं की आत्ता बायर ॲक्टिवेट आहेत की सेलर ॲक्टिवेट आहेत, किंवा कोण जास्त स्ट्रॉंग्स आहेत, बायर स्ट्रॉंग्स आहेत की सेलर स्ट्रॉंग्स आहेत. सो आपल्याला ओव्हरऑल मार्केटची सायकोलॉजी कळते. ओके. त्याच्यानंतर कॅन्डलचे डिफरंट डिफरंट शेप्स असतात. ओके. तर त्या शेप्सवरनं आपल्याला कळते की मार्केट ट्रेंडिंगमध्ये जाणार आहे, की तिथून पुढे रिव्हर्सल जाणार आहे, की कन्फ्युजिंग स्टेटमध्ये आहे, हे आपल्याला त्याच्यामधून कळून येते. ओके. हे कॅन्डलस्टिकचे टाईप आपण वेगवेगळ्या टाईम फ्रेममध्ये आपण चेक करत असतो, आणि सेम आपण ते इंट्राडेमध्ये, स्विंग ट्रेडिंगमध्ये किंवा पोझिशनल ट्रेडिंगमध्ये देखील आपण यूज करत असतो. आणि हे जे कॅन्डलस्टिक्स आहेत, हे कोणत्या पण एका प्राइस ॲक्शनचे फाउंडेशन्स आहेत. ओके. कारण आपण जसं सपोर्ट आहे, रेझिस्टन्स आहेत, या सोबत आपण ह्या कॅन्डलस्टिक्स चेक करत असतो, आपला डिसिजन घ्यायला की आता आपण बाय केलं पाहिजे किंवा सेल केलं पाहिजे. सो बेसिकली ह्या कॅन्डलस्टिक्स ॲज अ सपोर्टिव्ह डिसिजनमध्ये पार्टिसिपेट करतात. कॅन्डलचे डिफरंट शेप्स आहेत, विक्स आहेत, किंवा मग त्याची बॉडी आहे किंवा कलर आहे किंवा त्याची पोझिशन कुठे आहे, याच्यानुसार आपल्याला त्या पूर्ण चार्टची स्टोरी कळते. ओके. आणि सेम कॅन्डलचा डिफरंट डिफरंट मिनिंग आहे डिफरंट डिफरंट प्लेसला. ओके. आता त्याचे 3 कॅटेगरीजमध्ये आपण त्याला डिवाइड केलं आहे. एक म्हणजे रिव्हर्सल कॅन्डल, एक म्हणजे कन्फ्युजिंग कॅन्डल किंवा इनडिसिजन कॅन्डल्स, आणि एक कंटिन्युअस कॅन्डल. ओके. तर रिव्हर्सल कॅन्डल म्हणजे काय? जर सिंगल सिंगल चेंज इन ट्रेड. ओके. म्हणजे एखादं ट्रेंडिंग मार्केट आहे किंवा ट्रेंडिंग कॅन्डल्स आहेत, आणि त्याच्यानंतर जर ती कॅन्डल येत असेल, तर आपण तिथून पुढे रिव्हर्सलचा त्या विचार करू शकतो. म्हणजे जर बाईंगचं मार्केट आहे आणि बाईंगमध्ये जर पर्टिक्युलरची कॅन्डल आली, समजा हॅमर आला, शूटिंग स्टार आला किंवा एन्गल्फिंग कॅन्डल आली, सो जर त्या पर्टिक्युलर ट्रेंडमध्ये असेल आणि तिथं ती पर्टिक्युलर कॅन्डल आली, तर त्याच्यानुसार आपण रिव्हर्सलचा विचार करू शकतो. ओके. सेकंड आहे कन्फ्युजिंग कॅन्डल किंवा इनडिसिजन कॅन्डल. तर त्याच्यामध्ये कोणते टाईप आहेत, तर डोजी आहे किंवा मग स्पिनिंग टॉप आहे. तर यामध्ये कसं असतं की मार्केट कन्फ्युजिंग असतं. ओके. म्हणजे तिथं बायर जास्त ॲक्टिवेट आहेत की सेलर जास्त ॲक्टिवेट, कन्फ्युजन असतं. ओके. आणि एक म्हणजे कंटिन्युअस कॅन्डल्स, म्हणजे स्ट्रॉंग बाईंग कॅन्डल किंवा स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल किंवा मग स्ट्रॉंग ब्रियरिश कॅन्डल, अशा कॅन्डल कंटिन्युअसली क्रिएट होत जातात. सो आपल्याला इथं कळतं की प्रॉपर मार्केट आत्ता ट्रेंडिंगमध्ये आहे. एकतर अप ट्रेंडमध्ये आहे किंवा डाऊन ट्रेंडमध्ये आहे. ओके. तर आपण आता त्याचे डिफरंट डिफरंट टाईप पाहू. पहिला कॅन्डलचा जो टाईप आहे, तो आहे म्हणजे डोजी कॅन्डल. ओके. तर त्याचं स्ट्रक्चर कसं असतं, तर स्ट्रक्चर म्हणजे त्याची ओपनिंग प्राईस, म्हणजे त्या बॉडीची ओपनिंग प्राईस आणि क्लोजिंग प्राईस ही सेम असते, आणि त्याला लाँग किंवा शॉर्ट विक्स असतात. ओके. तर ही जी इथं तुम्ही स्ट्रक्चरमध्ये पाहू शकता इथं, तर त्याला लाँग विक्स आहेत आणि एक छोटी स्मॉल बॉडी आहे, किंवा मग त्याच्यापेक्षा पण स्मॉल असते. ओके. तर त्या कॅन्डलला काय म्हणतात, तर डोजी कॅन्डल म्हणतात. त्याचं मीनिंग काय आहे किंवा ती कॅन्डल काय डिफाईन करते, तर बायर आणि सेलरमध्ये वॉर सुरू आहे. ओके. आणि त्या केसमध्ये कोणीच जिंकत नाही. म्हणजे बायर पण ट्राय करत आहेत आणि सेलर पण ट्राय करत आहे, आणि जेव्हा ती कॅन्डल क्लोज होते, तेव्हा अशा पद्धतीने क्लोज होते की त्याची बॉडी एकदम स्मॉल असते. आता इथे कलर मॅटर नाही करत. म्हणजे मोस्ट प्रोबॅबली कॅन्डल कोणत्या कलरमध्ये क्लोज झाली आहे हे मॅटर नाही करत. त्याची पोझिशन मॅटर करते की ती कॅन्डल कुठे बनली आहे. ओके. युसेजेस काय आहेत किंवा त्याचे युजेस काय आहेत, तर ॲट टॉप अँड बॉटम ऑफ द ट्रेंड पॉसिबली रिव्हर्सल. म्हणजे जर ती
एखाद्या टॉपला किंवा जर बॉटमला क्रिएट होत असेल, तर तिथून आपण रिव्हर्सलचे चान्सेस शोधत असतो किंवा तिथून मार्केट रिव्हर्सल होण्याचे चान्सेस असतात. ओके. साइडवेज मार्केटमध्ये असे कॅन्डल्स मल्टिपल क्रिएट होतात. सो बेसिकली तिथं कन्फ्युजिंग असतं. तर तिथं आपण कोणताही डिसिजन घेऊ नाही शकत किंवा त्याची लो व्हॅलिडिटी असते. ओके. पण आता या ज्या आम्ही तुम्हाला ज्या सगळ्या टाइप्स इथं कव्हर करणार आहेत, त्याच्यामधली एक मेन गोष्ट आहे, त्या कॅन्डल नंतर म्हणजे जर एखादी पर्टिक्युलर डोजी कॅन्डल क्रिएट झाली, तर त्याच्यानंतरची नेक्स्ट कॅन्डल कुठे क्लोज होते, हे जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके. कारण त्या कॅन्डलच्या बेसिसवरती आपल्याला डिसिजन घ्यायचा आहे. ओके. त्याच्यामुळे तुम्ही नेहमी वेट करा, की जर पर्टिक्युलर एखादी डोजी कॅन्डल क्रिएट झाली, तर त्याच्यानंतरच्या नेक्स्ट कॅन्डलच्या क्लोज होण्यापर्यंत तुम्हाला वेट करावा लागेल तुमचा डिसिजन घ्यायला, की येस इथून ट्रेंड रिव्हर्सल होऊ शकतो की नाही यासाठी. ओके. आपण त्याचे काही एक्झाम्पल पाहू. म्हणजे बॅक टेस्टिंगमध्ये आपण काही त्याचे एक्झाम्पल पाहू. जर तुम्ही इथं पाहिलं म्हणजे 27 नोव्हेंबरला ओके 15 मिनिटची टाईम फ्रेम आहे. इथं जर तुम्ही पाहिलं ओके, तर मार्केट काय होतं ट्रेंडिंगमध्ये होतं. बाईंग, बाईंग, बाईंग झाली. ओके. त्याच्यानंतर इथं बाईंग झाल्यानंतर इथं एक डोजी कॅन्डल क्रिएट झाली. ओके. ही जी दिसत आहे 10 वाजताची जी कॅन्डल ती एक डोजी कॅन्डल आहे. ज्याच्यामध्ये तुम्ही क्लिअरली पाहू शकता. मी थोडंसं मोठं करून दाखवतो. ओके. स्मॉल बॉडी आहे आणि लाँग विक्स आहेत. ओके. सो इथून मार्केट कन्फ्युजिंग स्टेटमध्ये गेलं. म्हणजे आता बायर ॲक्टिव्हेट आहे की सेलर ॲक्टिव्हेट हे कळत नाहीये. ओके. पण आपला रूल काय सांगतो, तर यानंतरची जी सेकंड कॅन्डल असेल, ती त्याच्या खाली क्लोज झाली पाहिजे. पण याच्यानंतरच्या सेकंड, थर्ड, फोर्थ कोणतीच कॅन्डल क्लोज नाही झाली. ही जी फिफ्थ कॅन्डल आहे किंवा सिक्स्थ कॅन्डल आहे, ही आपल्याला कन्फर्म सांगते की येस इथून पुढे मार्केट रिव्हर्सल होऊ शकतं. सो तुम्ही इथे एंट्री करू शकता. इथे तुमचा स्टॉप लॉस राहील. ओके. आणि तुम्ही 1:2च्या टार्गेट घेऊ शकता. ओके. हे जे 1:2 टार्गेट काय आहे किंवा स्टॉप लॉस काय आहे, आपण हे पुढच्या काही व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. पण बेसिकली जे कॅन्डलचा पॅटर्न तुम्हाला जो दिसत आहे, तो इथं डोजी कॅन्डल तुम्हाला इथं दिसत आहे. सेकंड मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. समजा आपण थोडं मागे जाऊन पाहू. येस. आता इथं तुम्ही पाहू शकता मार्केट सेलिंगमध्ये आहे. ओके. म्हणजे सेलर जास्त ॲक्टिव्हेट आहे. इथं मार्केट गॅप डाऊन खुललं, तिथून पुन्हा खाली गेलं मार्केट. ओके. आता गॅप अप काय आहे, गॅप डाऊन काय आहे, हे पण आपण नंतर पाहणार आहोत. ओके. तर इथं तुम्ही पाहू शकता. ओके. इथं एक डोजी कॅन्डल क्रिएट झाली. ओके. आणि त्या डोजी कॅन्डल नंतरची नेक्स्ट जी कॅन्डल आहेत, नेक्स्ट ज्या 2 कॅन्डल आहेत, त्या रिव्हर्सल कॅन्डल आहेत किंवा ग्रीन कॅन्डल आहेत. सो इथं तुम्हाला कन्फर्म होतं, की येस इथून पुढे मार्केट रिव्हर्सल होऊ शकतं. पण मी तुम्हाला अगेन सांगतो, फक्त डोजी कॅन्डलनुसार किंवा कॅन्डलच्या टाईपनुसार तुम्ही मार्केटमध्ये एंट्री करू नका. थोडंसं बॅक टेस्टिंग करा. कुठं सपोर्ट आहे, कुठं रेजिस्टन्स आहे, कुठं चॅनल्स आहेत. हे तुम्हाला वेगवेगळ्या टाईम फ्रेममध्ये जाऊन चेक करावं लागेल आणि त्याच्यानंतर जर इथं मार्केट खाली आलं, इथं प्रॉपर एक रेजिस्टन्स, इथं प्रॉपर एक सपोर्ट आहे. ओके. मे बी सपोर्ट असेल आणि त्या मध्ये जर ही एखादी कॅन्डल बनत असेल आणि त्याच्यानंतर मग कन्फर्मेशनची एक क्लोजिंग कॅन्डल बनत असेल, तर या सगळ्या सिनारिओ नंतर तुम्ही डिसिजन घेऊ शकता की येस इथून मार्केट रिव्हर्सल होऊ शकतं. ओके. त्याच्यानंतर आपण अजून एखादं एक्झाम्पल पाहू. थोडं मागे जाऊन पाहू. ओके. तर मार्केट इथं गॅप अप खुललं, त्याच्यानंतर पुन्हा गॅप अप खुललं. ओके. जर आपण थोडंसं या चार्टला मे बी इथं सपोर्ट रेजिस्टन्स असेल किंवा इथे एक डब्ल्यू पॅटर्न क्रिएट झाला. तर डब्ल्यू पॅटर्न काय असतं हे आपण नंतर पाहू. पण तुम्ही इथं पाहू शकता इथे एक डोजी कॅन्डल बनली आहे. इथं पण एक डोजी कॅन्डल बनली आहे. ओके. सो तुम्ही इथे एंट्री करू शकता. ओके. सो हा झाला कॅन्डलचा एक टाईप म्हणजे डोजी कॅन्डल. आपण नेक्स्ट कॅन्डल आहे हॅमर किंवा बुलिश रिव्हर्सल. ओके. आता या कॅन्डलचं स्ट्रक्चर कसं असतं, तर स्मॉल बॉडी असते टॉपला आणि लाँग विक्स असतात, जे बॉडीच्या 2 पटीने जास्त मोठे आहेत. ओके. आता तुम्ही एक्झॅक्टली कॅल्क्युलेट करायला जाऊ नका की ते 2 पटीने मोठे आहेत की नाही. साधारण तुमच्या डोळ्यांना कळून येतं की येस बॉडीपेक्षा त्याचे विक्स हे मोठे आहेत आणि बॉडी ही टॉपला क्रिएट होते. आता त्याचा मीनिंग आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर मीनिंग काय आहे, तर सेलरने प्राइस पुश केली खाली आणायचा.
पण बायर एवढे स्ट्रॉंग आहेत की पुन्हा बायर त्या प्राइसला वर घेऊन गेले. त्याच्यामुळे जेव्हा कॅन्डल क्लोज झाली तेव्हा त्याची जी बॉडी क्रिएट झाली ती टॉपला क्रिएट झाली. ओके. सो बायरनी जी लोअर प्राइस होती ती रिजेक्ट केली. ओके. त्याच्यामुळे ही कॅन्डल जी बनली ती अशा पद्धतीची किंवा या स्ट्रक्चरने बनली. कॅन्डलचा कलर काय आहे हा तेवढा मॅटर नाही करत. ओके. त्याची पोझिशन कुठे आहे हे जास्त मॅटर करतं किंवा त्याचं स्ट्रक्चर कसं आहे हे जास्त मॅटर करतं. तर त्याचा यूज काय आहे? तर यूज कधी होऊ शकतो? जर डाऊन ट्रेंडमध्ये मार्केट आहे, म्हणजे सेलर जास्त ॲक्टिव्हेट आहेत किंवा सेलिंग सुरू आहे आणि डाऊन ट्रेंडला गेल्यानंतर जर एखादा प्रॉपर सपोर्ट आहे किंवा प्रॉपर एखादा पॅटर्न आहे, त्या पॅटर्नमध्ये समजा डब्ल्यू पॅटर्न आहे किंवा मग एखादा पर्टिक्युलर चॅनल आहे किंवा प्रॉपर सपोर्ट आहे, तिथं जाऊन जर हा हॅमरचा कॅन्डल बनला आणि त्याच्यानंतरची जी नेक्स्ट कॅन्डल असेल, ती जर ग्रीन कॅन्डल बनली, तर तुम्ही डिसिजन घेऊ शकता की येस, इथून मार्केट रिव्हर्स होण्याचे चान्सेस आहेत. ओके. कारण हे अगेन सांगतो की फक्त त्या कॅन्डलवरती डिसाईड नाही होत, तुमची नेक्स्ट कॅन्डल कुठे क्लोज होते ह्याच्यानुसार पण ठरते. कारण जर नेक्स्ट समजा एक बुलिश कॅन्डल बनली किंवा एक हॅमर क्रिएट झाला, पण नेक्स्टची कॅन्डल ज्या आहेत 2-4 कॅन्डल आहेत, 5 कॅन्डल आहेत, ज्या त्याच रेंजमध्ये क्लोज झाल्या किंवा त्याच्या खाली क्लोज झाल्या, सो मग त्या हॅमरला तिथं मिनिंग नाही राहत. कारण तिथून चान्सेस आहेत की मार्केट अजून पुन्हा खाली जाऊ शकतं किंवा अजून सेलर इंटरेस्टेड आहेत प्राइसला खाली न्यायला किंवा बायर तिथे ॲक्टिव्हेट नाही झालेत. मी जसं नेहमी म्हणतो की बायर आणि सेलरचा तुम्ही मूड समजून घ्या. आपण त्याचा लाईव्ह एक्झाम्पल पाहू चार्टमध्ये हॅमरचा. इथं जर समजा पाहिलं आपण हॅमरचं एक्झाम्पल इथं पाहू आपण. सेलिंग स्टार्ट म्हणजे सेलिंग आपण स्ट्रक्चर पाहू. स्ट्रक्चर असं राहतं. तर इथून सेलिंग झाली, मार्केट क्लोज आलं आणि जर तुम्ही इथं पाहू शकता, इथं एक हॅमर क्रिएट झाला. हा जो दिसत आहे तुम्हाला, हा जो तुम्हाला दिसत आहे इथं, हा एक हॅमरची बॉडी इथं हॅमरचं स्ट्रक्चर क्रिएट झालं. ओके. त्याच्यानंतरची नेक्स्ट कॅन्डल तुम्ही पाहू शकता. जर ही जी नेक्स्ट कॅन्डल आहे ही स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल आहे. सो येस, इथून रिव्हर्सल होण्याचे चान्सेस आहेत. कोणता चार्ट होता तो? 7 नोव्हेंबरचा. आणि नंतर मग तुम्ही पाहू शकता कंटिन्युअसली इथून बाईंग स्टार्ट झाली. ओके. इथं तुम्ही कन्फर्म करायचं असेल तर तुम्ही इथं अजूनही जाऊन पाहू शकता. समजा जर आपण वेगवेगळ्या चार्ट टाईम फ्रेममध्ये गेलो तर आपण चेक करू एकदा. तिथे कोणता सपोर्ट होता का किंवा मग रेजिस्टन्स होतं का? कोणती कॅन्डल होती? 2 नोव्हेंबरची कॅन्डल होती. 7 नोव्हेंबरची कॅन्डल होती. तर इथे कोणता सपोर्ट रेजिस्टन्स आहे का? येस. आता हा 2 अवरची टाईम फ्रेम आहे. तर तुम्ही इथं पाहू शकता की मार्केट इथून स्टार्ट झालं. प्राइस ॲक्शन एक कन्सेप्ट असतो. तर इथून मार्केट स्टार्ट झालं. ओके. इथं मार्केट साईडवेज गेलं होतं. ओके. आणि त्याच्यानंतर इथून ब्रेक झाला होता. ओके. तर त्याच्यामुळे इथं एक प्रॉपर सपोर्ट क्रिएट झाला होता. समजा आपण इथं जर ड्रॉ केली लाईन, तर इथं सपोर्ट क्रिएट झाला होता. सो मार्केट पुन्हा वर गेलं आणि पुन्हा त्याने तिथं येऊन रिटेस्ट केलं आणि तिथून पुन्हा मग बाईंग स्टार्ट झाली. सो 15 मिनिटच्या चार्ट टाईम फ्रेमवर जर तुम्ही जाऊन चेक इथं तुम्ही पाहू शकता की आपला हॅमर क्रिएट झाला आणि हॅमर नंतर आपल्याला ही वाली जी कॅन्डल आहे नेक्स्ट क्लोजिंग कॅन्डल, मग ती लगेच इन्स्टंट नेक्स्ट नाही पाहिजे, कोणती पण नेक्स्ट कॅन्डल जी आपल्याला स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल दिसेल, तो इथं तुम्ही बाय करू शकता. इथं तुमचा स्टॉप लॉस राहील आणि येस, इथे तुम्ही 1:2 किंवा 1:3चं टार्गेट घेऊ शकता. ओके. सो हे प्रॉपर एक एक्झाम्पल आहे. तुम्ही सेम तुम्हाला एक मी टास्क देतो. आता मी तुम्हाला जे तुम्हाला कॅन्डलचे टाईप एक्सप्लेन करेल, त्याचं तुम्ही बॅक टेस्टिंग जाऊन करा. ओके. 1 अवर 1 मंथचा डेटा पहा, 2 मंथचा डेटा पहा, 3 मंथचा म्हणजे 1 मंथचा, 2 मंथचा म्हणजे काय? तुम्ही बॅक जात पहा आणि जाऊन पहा की कुठं डोजी क्रिएट झाली आहे किंवा कुठं हॅमर क्रिएट झाला, कुठं प्रॉपर सपोर्ट रेजिस्टन्स होतं, तिथं डोजी क्रिएट झाला किंवा हॅमर क्रिएट झाला, ह्याचा अभ्यास करा. कारण जेवढं तुम्ही मार्केटमध्ये टाईम स्पेंड कराल, तेवढं तुम्हाला नॉलेज गेन होत जाईल किंवा तुम्हाला त्या गोष्टी क्लिअर होत जाईल. कारण जेवढं तुम्ही थेरॉटिकल शिकाल, ते फक्त थेरॉटिकलच राहील. पण जेवढं तुम्ही प्रॅक्टिकली नॉलेज घ्याल, ते तुमच्यासाठी बेनिफिशियल राहील. कारण माझं नेहमीच म्हणणं आहे की तुम्हाला मार्केटच शिकवतं.
ओके. तुम्हाला वेगळं जाऊन अभ्यास करायची गरज नाही. थिअरी तुम्ही समजून घ्या. बाकी तुमच्या ज्या चुका आहेत, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, हे तुम्हाला नेहमी मार्केटच शिकवतं. ओके. सो नेक्स्ट कॅन्डलचा टाईप पाहू. नेक्स्ट टाईप आहे शूटिंग स्टार. ओके, किंवा बिअरिश रिव्हर्सल. त्याचं आपण स्ट्रक्चर समजून घेऊ. तर त्याच्यामध्ये काय येतं की स्मॉल बॉडी बनते बॉटमला आणि लॉंग अप्पर विक राहतो, जो त्या बॉडीपेक्षा 2x ने मोठा राहतो. मिनिंग काय आहे, तर बायरने प्राइस वर नेण्याचा प्रयत्न केला, पण सेलर एवढे स्ट्रॉंग होते की ते पुन्हा प्राइस खाली घेऊन आले. ओके, त्याच्यामुळे बॉडी खाली बनली. ओके, आणि लॉंग अप्पर विक बनली. तर त्याचा उपयोग काय आहे किंवा ती आपण कॅन्डल कुठं चेक केली पाहिजे हे आपण पाहू. तर स्ट्रॉंग वेन सी आफ्टर अप ट्रेंड. ओके, म्हणजे जर मार्केट अप ट्रेंडमध्ये आहे आणि अप्परला जर ती कॅन्डल बनत असेल, ओके, आणि त्याच्यानंतरची जर तुम्हाला नेक्स्ट कॅन्डल इमिजिएट कॅन्डल पाहिजेच असं नाही, नेक्स्ट कोणती पण दुसरी तिसरी कॅन्डल जी आपल्याला रेड कॅन्डल बनवेल, स्ट्रॉंग रेड कॅन्डल बनवेल, तिथं आपल्याला कळतं की येस, इथून मार्केट डाऊन ट्रेंडला जाऊ शकतं. अगेन तुम्हाला बाकीच्या गोष्टी पण चेक करणं गरजेचं आहे. सपोर्ट कुठे आहे, रेजिस्टन्स कुठे आहे, किंवा मग कोणतं चॅनल आहे का, किंवा मग कुठं एम पॅटर्न आहे का, वेगवेगळे पॅटर्न्स असतात. सो ते तुम्ही सगळं पाहणं गरजेचं आहे. त्याचं आपण एक एक्झाम्पल पाहू. मार्केटमध्ये समजा 15 मिनिट चार्टमध्ये इथंच तुम्ही पाहू शकता. इथं तुम्ही पाहू शकता, तर इथं एक प्रॉपर स्ट्रॉंग, आता हा जो कॅन्डल आहे, तर ही तुम्ही, हे बेसिकली डे हाय होता, सॉरी ऑल टाईम हाय होता. ऑल टाईम हाय त्याने इथं ब्रेक केला. ब्रेक केल्यानंतर बायर ऑलरेडी ॲक्टिवेट होते, म्हणजे इथून बाईंग स्टार्ट झाली होती. त्यामुळे बायरला चांगल्या पद्धतीचं प्रॉफिट झालं होतं. ओके, तर त्याच्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता, टॉपला गेल्यानंतर एक कॅन्डल क्रिएट झाली, जी कॅन्डल आहे आपली शूटिंग स्टार. ओके, तर तुम्ही प्रॉपर, अगेन कलर मॅटर नाही करत, त्याचा शेप मॅटर करतो आणि त्याची पोझिशन मॅटर करते. सो त्याची पोझिशन आहे टॉपला, इथं तुम्हाला ही कॅन्डल बनली. त्याच्यानंतरची सेकंड कॅन्डल ग्रीन बनली अगेन, कारण पुन्हा बायरने ट्राय केलं, बायर सक्सेसफुल नाही झाले. त्याच्यानंतर एक प्रॉपर सेलिंग झाली आणि इथं सेलर सक्सेस झाले आणि नंतर इथून प्रॉपर सेलिंग स्टार्ट झाली. ओके, अजून आपण एक्झाम्पल पाहायचं का, तर आपण थोडंसं मागे जाऊन पाहू. तुम्ही इथं पाहू शकता, इथं जर तुम्ही पाहिलं, तर ही जी कॅन्डल आहे, ही प्रॉपर इथं आपला शूटिंग स्टार बनला. सी, इथं तुम्ही शूटिंग स्टार, प्रॉपर शेप नाही आहे, आय नो दॅट, बट तुम्ही ॲज अ कन्सिडर करू शकता, कारण प्रत्येक वेळी मार्केटला तुम्हाला प्रॉपर एक्झॅक्ट शेपमध्ये कॅन्डल मिळेल की नाही हे सांगता येत नाही. इवन पॅटर्नच्या बाबतीत पण सेम असतं, की सेम एक्झॅक्ट डब्ल्यू जर पॅटर्न असेल किंवा जर एम पॅटर्न असेल, तर तो प्रॉपर एममध्ये दिसेल असं नसतं, साधारण त्याच्यासारखा दिसतो. ओके, त्याच्यानंतर आपण नेक्स्ट टाईप पाहू. नेक्स्ट टाईप आहे आपला बुलिश एनगल्फिंग कॅन्डल. ओके, तर आता बुलिश एनगल्फिंग कॅन्डलचं आपण स्ट्रक्चर समजून घेऊ. तर त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, तर पहिल्यांदा एक स्मॉल रेड कॅन्डल. ओके, आणि त्याला फॉलोड बाय लार्ज ग्रीन कॅन्डल. ओके, जी ग्रीन कॅन्डल त्या रेड कॅन्डलला पूर्णपणे कव्हर करते. ओके, तर हा जो टाईप आहे त्याला म्हणतात बुलिश एनगल्फिंग कॅन्डल. ओके, तर याच्यामध्ये कसं आहे की समजा सेलर ॲक्टिवेट आहेत, म्हणजे रेड कॅन्डल बनत आल्या आणि इथं जेव्हा ग्रीन कॅन्डल बनली तेव्हा मुवमेंट शिफ्ट झाली, म्हणजे सेलिंगपासून बायर ॲक्टिवेट व्हायला सुरुवात झाली. ओके, तर आपण इथून पुढे विचार करू शकतो, समजा मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये आहे आणि त्याच्यानंतर ही जर एक अशी कॅन्डल बनली जी तुमच्या प्रिव्हियस कॅन्डलला, रेड कॅन्डलला पूर्णपणे कव्हर करते आहे. ओके, तर तिथून मार्केट रिव्हर्स होण्याचे चान्सेस आहेत. पण अगेन तुम्हाला फॉलो थ्रूची कॅन्डल पाहिली पाहिजे, जी बाईंग कॅन्डल असेल. ओके, सो आपण त्याचे आता एक्झाम्पल पाहू. सो येस, तुम्ही इथं पाहू शकता, म्हणजे इथं आपल्याला डबल ट्रिपल कन्फर्मेशन आहे. एक म्हणजे जो आपला ही जी कॅन्डल आहे आपली हॅमर, ही तर इथं हॅमर बनलीच होती, प्लस इथं आपला प्रॉपर सपोर्ट होता. आणि तुम्ही इथं पण पाहू शकता, एक आपली जी सेलिंग कॅन्डल आहे, सेलिंगला एक ग्रीनिश कॅन्डल बनली. ओके,
म्हणजे बुलिश एनगल्फिंग कॅन्डल बनली, एनगल्फिंग कॅन्डल बनली आणि नंतर आपलं प्रॉपर बाईंग स्टार्ट झालं. ओके. तुम्ही थोडंसं तुमच्या साईडने पण बॅक टेस्टिंग जाऊन करा. ओके. हे जे आपण कॅन्डलचे टाईप पाहत आहोत, ते कॅन्डलचे टाईप कुठे कुठे क्रिएट झाले, हे थोडंसं तुम्ही जाऊन चेक करा. ओके. आपला नेक्स्ट टाईप आहे बिअरिश एनगल्फिंग कॅन्डल. तर याच्यामध्ये कसं आहे की मार्केट अपवर्ड डिरेक्शनने आहे, ग्रीन कॅन्डल बनत आहे आणि एका पर्टिक्युलर रेजिस्टन्सला गेलं किंवा पर्टिक्युलर एखाद्या टॉपला गेल्यानंतर बायरच्या ऐवजी सेलर ॲक्टिवेट व्हायला स्टार्ट होतात. तर त्याचं आपण स्ट्रक्चर पाहू. एक स्मॉल ग्रीन कॅन्डल आणि त्याच्यानंतर फॉलोड बाय एक रेड कॅन्डल जी त्या पूर्ण ग्रीन कॅन्डलला कव्हर करत असेल. ओके. त्याचा मिनिंग काय आहे, तर मुवमेंट शिफ्ट फ्रॉम द बायर टू सेलर. ओके. स्ट्रॉंग बिअरिश रिव्हर्सल सिग्नल. ओके. म्हणजे इथून मार्केट रिव्हर्स होण्याचे चान्सेस आहेत. अगेन तुमची जी नेक्स्ट कॅन्डल असेल, जी फॉलो थ्रू कॅन्डल असेल, ती कॅन्डल रेड कलरची असली पाहिजे, स्ट्रॉंग रेड कलरची असली पाहिजे, जिथं तुम्ही तुमची एंट्री करू शकता. ओके. पॉवरफुल ॲट रेजिस्टन्स आफ्टर अँड अप ट्रेंड ऑर ओव्हरबॉट कंडिशन. तर ओव्हरबॉट कंडिशन म्हणजे काय, तर प्रॉपर बाईंग झाली आहे आणि बायरला प्रॉपर प्रॉफिट झालं आहे. ओके. तर तिथून मग प्रॉफिट बुकिंग व्हायला स्टार्ट होते आणि हळूहळू सेलर ॲक्टिवेट व्हायला सुरुवात होतात. ओके. सो जे प्रॉपर बाईंग आहे त्याला आपण म्हणतो की ओव्हरबॉट कंडिशन, म्हणजे पर्टिक्युलर एका प्राईसच्या पण वरती बाईंग अजून स्टार्ट आहे किंवा सुरूच आहे. ओके. तर त्याला म्हणतात ओव्हरबॉट किंवा तिथं जास्त प्रमाणात बाईंग झाली आहे. ओके. सिंपल भाषेत. त्याचं आपण एक्झाम्पल पाहू. तर मग आपलं बुलिश बिअरिश एनगल्फिंग कॅन्डलचं एक्झाम्पल जर आपल्याला पाहायचं असेल तर थोडंसं आपल्याला मागं जावं लागेल, कारण मी ऑलरेडी हे सगळे एक्झाम्पल चेक करून ठेवले आहेत. कारण असं नको व्हायला की मी या व्हिडिओमध्ये इकडं तिकडं ते पॅटर्न शोधत राहील. कारण असं नाही की प्रत्येक वेळी ते पॅटर्न क्रिएट होत असतातच, असं नाही. सो आणि मी स्वतः जास्त हे कॅन्डलचे टाईप फॉलो नाही करत. ओके. फार रेअर केसमध्ये मी ॲज अ सपोर्टिव्ह डिसिजनला हे कॅन्डलचे टाईप पाहत असतो. अदरवाईज माझं कंप्लीट पॅटर्नवरती किंवा मग प्राईस ॲक्शनवरतीच माझे सगळे डिसिजन असतात. थोडंसं मागं जाऊन पाहू. येस, 7 ऑक्टोबरच्या केसमध्ये तुम्ही इथं पाहू शकता. ही आपल्याला कसं पाहिजे, ग्रीन पाहिजे अँड देन रेड पाहिजे. तर तुम्ही इथं पाहू शकता बाईंग झाली, मार्केट बाईंगमध्ये होते. ओके. इथं पण त्याने ब्रेकआउट केलं, पण इथं ब्रेकआउट केल्यानंतर तो ब्रेकआउट प्रॉपरली हे नाही झाला. ओके. फेल झाला तो ब्रेकआउट आणि त्याच्यानंतर ही जी ग्रीन कॅन्डल आहे आणि त्याच्यानंतर फॉलो थ्रू रेड कॅन्डल आणि त्याच्यानंतरची अगेन नेक्स्ट रेड कॅन्डल, इथं तुम्ही सेलिंग करू शकला असता. ओके. आणि 1:2 किंवा 1:1चं टार्गेट तुम्हाला मिळालं असतं. येस. नेक्स्ट टाईप आहे आपला स्पिनिंग टॉप. आता स्पिनिंग टॉपचं जर तुम्ही स्ट्रक्चर पाहिलं तर हे साधारणपणे डोजी कॅन्डलसारखंच आहे. पण याच्यामध्ये कसं आहे की स्पिनिंग टॉप डोजी कॅन्डलमध्ये कसं होतं किंवा क्लोजिंग प्राईस आणि ओपनिंग प्राईस ही साधारण सेम असते. पण याच्यामध्ये कसं आहे, थोडीशी बॉडी राहते मिडलमध्ये तुमची थोडीशी बॉडी राहते आणि त्याला लाँग अप्पर विक किंवा लोअर विक्स राहतात. ओके. म्हणजे लाँग अप्पर किंवा लोअर विक्स राहतात. मिनिंग काय आहे, तर बोथ साईड बायर आणि सेलर ॲक्टिवेट आहेत. ओके. त्याच्यामुळे कन्फ्युजन आहे किंवा मार्केटमध्ये कन्फ्युजन आहे की मार्केट आता इथून कोणत्या डिरेक्शनला जाईल किंवा मग मार्केट इथून पुढे पॉज स्टेजला जातं म्हणजे नॉर्मली मार्केट साईडवेजला जातं. ओके. त्याचा युसेज काय आहे, तर सिग्नल स्लो डाऊन, म्हणजे जर एखादा मार्केट ट्रेंडमध्ये आहे त्याच्यानंतर जर अशा प्रकारच्या कॅन्डल क्रिएट व्हायला सुरुवात झाली तर समजून जा की आता बायर एक्झॉस्ट झाले आहेत किंवा हळूहळू मार्केट साईडवेज जाऊ शकतं किंवा मार्केट हळूहळू रिव्हर्सलमध्ये येऊ शकतं. ओके. नॉर्मली तुम्हाला हे टॉपला अँड बॉटमला तुम्हाला ते वॉर्निंग क्रिएट करतं की रिव्हर्सलचे चान्सेस आहेत. ओके. अगेन कोणती पण कॅन्डल पर्टिक्युलर टाईपचे कॅन्डल क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट फॉलो थ्रू कॅन्डल पाहणं गरजेचं आहे, जी तुम्हाला कन्फर्मेशन देईल की येस इथून रिव्हर्सलचे चान्सेस आहेत. ओके. तर आपण याचं एक्झाम्पल पाहू. एक्झाम्पलमध्ये तुम्ही इथं पाहू शकता की हा जो टॉप आहे
इथं टॉपमध्ये बाईंग झाली. बाईंग नंतर तुम्ही पाहू शकता इथं नाही, इथं समजा ही 10:30ची जी कॅन्डल पाहिली, 10:30ची कॅन्डल, ती कॅन्डलचा शेप तसाच आहे. ओके. सो इथं थोडंसं मार्केट पॉज झालं किंवा मार्केट साईडवेज झालं आणि त्याच्यानंतर मग मार्केट डाऊन ट्रेंडला रिझ्यूम झालं. ओके. सो हे झालं स्पिनिंग स्टॉपचं एक्झाम्पल. तुम्ही बॅक टेस्टिंग करा. तुम्ही बॅकला जाऊन पहा की कुठं कुठं या कॅन्डल दिसत आहेत. ओके. त्याच्यानंतरची जी नेक्स्ट कॅन्डलची टाईप ऑप्शनल आहे बट व्हेरी युजफुल आहे. ती टाईप आहे म्हणजे मारुबोजू. कॅन्डलचा टाईप आहे हा मारुबोजू. ओके. तर आता ती कशी दिसते साधारण. ओके. तर बेसिकली काय आहे, ज्याच्यामध्ये त्याचे विक्स असतात ते खूप स्मॉल राहतात किंवा तिथं विक्स राहतच नाही, म्हणजे प्रॉपर स्ट्रॉंग बुलिश किंवा बिअरिश कॅन्डल बनते. ओके. त्याचा मिनिंग काय होतो, तर प्रॉपर तिथं स्ट्रेंड आहेत किंवा तिथं प्रॉपर बायर किंवा सेलर ॲक्टिवेट आहेत. ओके. हाय कन्व्हिक्शनल कॅन्डल असते, तिथून मार्केट अजून अप जाण्याचे चान्सेस असतात किंवा डाऊन येण्याचे चान्सेस असतात. गुड फॉर ब्रेकआउट अँड ब्रेकडाऊन सिग्नल. आपण त्याचं एक्झाम्पल पाहू. तुम्ही इथं पाहू शकता ही 15 मिनिटची जी कॅन्डल होती. ओके. स्ट्रॉंग बाईंग आहे, स्ट्रॉंग कॅन्डल आहे, कन्व्हिक्शन आहे की इथून पुढे मार्केट बाईंगच्या स्टेटमध्ये जाऊ शकतो. सो तुम्ही इथं प्रॉपर एंट्री करू शकता. तुमचा स्टॉप लॉस इथं राहील आणि तुम्ही 1:3, 1:4चं टार्गेट अचीव करू शकता. सेम तुम्हाला सेलिंगमध्ये पण सेम तुम्हाला कॅन्डल दिसतील. थोडंसं सेलिंगचं एक्झाम्पल देतो. येस, इथं पाहू शकता तुम्ही स्ट्रॉंग सेलिंग आहे. ओके. सो तुम्ही इथं एंट्री करू शकता, इथं तुमचा स्टॉप लॉस राहील. ओके. सो या टाईपला म्हणतात मारुबोजू कॅन्डल. ओके. काही इम्पॉर्टंट रूल्स आहेत किंवा कन्फर्मेशन घेणं फार इम्पॉर्टंट आहे, पण मोस्ट प्रोबॅबली बिगनर ते इग्नोर करतात आणि डायरेक्टली कॅन्डलच्या बेसिसवरती तुम्ही एंट्री करता. पण फक्त त्या पर्टिक्युलर टाईपच्या कॅन्डल जर मार्केटमध्ये क्रिएट होत असेल आणि तुम्ही त्याच्यानुसार जर ट्रेड करत असाल तर ते खूप रिस्की आहे. कारण नेक्स्ट जी कॅन्डल बनेल ती कन्फर्मेशनची कॅन्डल तुम्हाला फार युजफुल आहे किंवा त्याच्या बेसिसवरती तुम्ही तुमची एंट्री करणं गरजेचं आहे. ऑलवेज वेट फॉर नेक्स्ट कन्फर्मेशन. आत्ता मी ते कव्हर केलं ते. ओके. एनगल्फिंग कॅन्डलचा जो पॅटर्न आहे त्याच्यामध्ये तुमची जी सेकंड कॅन्डल असते, म्हणजे जी कॅन्डल तुमच्या त्या स्मॉल कॅन्डलला कव्हर करते, ती पूर्णपणे क्लोज होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतरच तुम्ही तुमचा डिसिजन घ्या आणि अगेन तुमची नेक्स्ट कॅन्डलचा वेट करा आणि मग तुम्ही एंट्री करा. तुम्ही प्रिडिक्ट करायला सुरुवात करू नका की येस इथं हा पर्टिक्युलर डोजी कॅन्डल बनला किंवा मग इथं हॅमर बनला, मग इथून चान्सेस आहे की मार्केट आता खाली जाईल. तुम्ही नेक्स्ट कॅन्डलचा वेटच नाही करत आहात आणि तुम्ही डायरेक्ट एंट्री घेऊन करा. मार्केट कुठंच पळत नसतं. ओके. तुम्ही फक्त वेट करा. ओके. प्रॉपर एंट्रीची वेट करा आणि मग एंट्री करा. वेट फॉर प्राइस ॲक्शन अगेन. जर तुम्हाला या कॅन्डलचे टाईप देखील माहिती नसेल, पण तुम्हाला जर कॅन्डलची सायकोलॉजी माहिती जरी असेल, ओके, तरी तुम्ही तुमचे डिसिजन घेऊ शकता. लॉंग अप्पर वीक आहे, तर त्या लॉंग अप्पर वीक आहे म्हणजे काय आहे, तर बायरने ट्राय केलं, मार्केट वर न्यायचा प्रयत्न केला, पण सेलर एवढे स्ट्रॉंग आहेत की ते पुन्हा खाली घेऊन आलेत मार्केटला. ओके. सो सेलर रिजेक्टेड द हायर प्राइस, म्हणजे सेलर ट्राय करत आहे की मार्केट खाली आणण्याचा. ओके. सेम लॉंग लोअर वीक असेल तर लॉंग लोअर वीकचा काय मिनिंग होतो की सेलरने मार्केट खाली न्यायचा प्रयत्न केला, पण बायर एवढे स्ट्रॉंग आहेत की बायरने मार्केट पुन्हा वर घेऊन आले. बायर रिजेक्टेड लोअर प्राइस. बिग बॉडी आहे, याचा मिनिंग काय आहे, तर स्ट्रॉंग कन्व्हिक्शन आहे की बायर, किंवा जर ग्रीन बॉडी असेल तर बायर जास्त स्ट्रॉंग कन्व्हिन्स आहेत, किंवा जर रेड बॉडी असेल तर सेलर जास्त कन्व्हिन्स आहेत. ओके. स्मॉल बॉडी असेल तर कन्फ्युजिंग आहे, वीक कन्व्हिक्शन. ओके. सेम कॅन्डल डिफरंट ट्रेंड आणि डिफरंट मिनिंग राहतो. म्हणजे जर एखादी कॅन्डल डिफरंट ट्रेंडला आहे किंवा त्याची डिफरंट पोझिशन आहे तर त्याचं डिफरंट मिनिंग होतो. म्हणजे हॅमर जर टॉपला बनला ह्याचं मिनिंग असं होत नाही की तिथून मार्केट रिव्हर्सल होणार आहे. पण जर हॅमर रिव्हर्सलमध्ये बनला, जर हॅमर बॉटममध्ये बनला तर तिथून स्ट्रॉंग रिव्हर्सलचे चान्सेस आहेत. ओके. तर आपण आता काय काय पाहिलं हे पाहू. आपण वेगवेगळे कॅन्डलचे टाईप पाहिले, ज्याच्यामध्ये आपण डोजी आणि स्पिनिंग टॉप पाहिला. डोजी आणि स्पिनिंग काय सांगतात, तर कन्फ्युजिंग स्टेटमध्ये आहे मार्केट.
हॅमर आणि बुलिश इनगल्फिंग कॅन्डल काय सांगते, तर बुलिश रिव्हर्सल ॲट बॉटम. ओके, म्हणजे बॉटमपासून मार्केट रिव्हर्स होण्याचे चान्सेस आहेत. नेक्स्ट टाईप आपण पाहिले शूटिंग स्टार आणि बिअरिश एनगल्फिंग कॅन्डल, म्हणजे बिअरिश रिव्हर्सल म्हणजे जर टॉपपासून मार्केट डाऊन ट्रेंडला येण्याचे चान्सेस आहेत. ओके, ऑलवेज चेक ट्रेंड, सपोर्ट, रेजिस्टन्स तुम्ही नेहमी चेक केला पाहिजे आणि ऑलवेज वेट फॉर द कन्फर्मेशन ऑफ द कॅन्डल. ओके, सो येस, या व्हिडिओमध्ये आपण टाइप्स ऑफ कॅन्डल आपण कव्हर केलेत. ओके, तुम्हाला एक टास्क देतो ज्याच्यामध्ये तुम्ही जाऊन 2 महिन्यापूर्वीचा डेटा, 3 महिन्यापूर्वीचा चार्ट चेक करा, ज्याच्यामध्ये तुम्ही हे डिफरंट कॅन्डलचे टाईप चेक करा. ओके, आपण जे इम्पॉर्टंटवाले जे कॅन्डलचे टाईप आहेत ते कव्हर केलेत. याच्यापेक्षा अजून काही टाईपचे कॅन्डल आहेत ते तुम्ही इंटरनेटवर जाऊन पाहू शकता. पण मला असं वाटतं की ते तेवढे इम्पॉर्टंट नाही आहेत, पण तुम्ही ॲज अ एक्स्ट्रा नॉलेजसाठी तुम्ही चेक करू शकता. पण जे इम्पॉर्टंटवाले कॅन्डलचे टाईप होते ते मी इथं कव्हर केले आहेत. ओके, आणि थोडंसं बॅक टेस्टिंग करा. ओके, आणि फ्युचर टेस्टिंग पण करा. तुम्ही डेली जाऊन मार्केटचे चार्ट चेक करत जावा. तिथं तुम्हाला हे कुठे कॅन्डल दिसत आहेत का? त्याच्यानंतर रिव्हर्सल मार्केट होतंय का? हे चेक करा. ओके, मी पण तुम्हाला जसं ट्रेडिंग करत जाईन तसं मला हे जर कुठे टाईप दिसले, कॅन्डलचे टाईप बनत आहे आणि तिथून जर मार्केट रिव्हर्सल येत आहे किंवा फ्युचरमध्ये जाऊन पण जर काही पॅटर्न्स आहेत किंवा आपण जे काही शिकू, ओके, ते जर आपल्याला तिथं दिसत असेल आणि येस तिथून मार्केट रिव्हर्सल्स झालं किंवा अपट्रेंडमध्ये गेलं, तर ते तुम्हाला मी सांगण्याचा देखील प्रयत्न करेन. सो बेसिकली आपल्याला बॅक टेस्टिंग पण करायची आहे आणि फ्युचरमधली पण टेस्टिंग करायची आहे की फ्युचरमध्ये पण मार्केट सेम तसं वर्क करत आहे का. ओके, सो येस, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मॅक्झिमम आपल्या लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोचवा, कारण प्रत्येकाला फायनान्सचं नॉलेज असणं गरजेचं आहे. सो मॅक्झिमम लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोचवा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.